त्या स्त्रीची फर्टिलिटी खूप चांगली आहे असं आपण म्हणतो. AMH म्हणजे काय? तर AMH म्हणजे अँटी म्युलेरियन हॉर्मोन. हे हॉर्मोन स्त्रीच्या अंडाशयामध्ये म्हणजे ओव्हरीजमध्ये असणाऱ्या अंड्यांची संख्या आणि त्याची गुणवत्ता या संदर्भात अंदाज वर्तवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. भारतामध्ये सुमारे 25% स्त्रियांना लो AMH म्हणजे अंडकोशातील अंड्यांची संख्या कमी शिवाय त्यांची क्वालिटी कमी आहे अशी समस्या आहे. लो AMH असेल तर अशा स्त्रीच्या अंडकोशामध्ये अंडी कमी असतात आणि तिची फर्टिलिटी होण्याची शक्यताही कमी. नॉर्मल AMH म्हणजे तिच्या वयोमानानुसार AMHची लेवल ठरली जाते. सर्वसाधारणपणे AMH 1.5 to 4 या लेवलमध्ये असेल तर त्याला आपण नॉर्मल AMH म्हणतो आणि अशा स्त्रीची फर्टिलिटी खूप चांगली आहे असं आपण म्हणतो. तर AMH खूप जास्त असेल म्हणजे 4 पेक्षा जास्त असेल तर अशा स्त्रियांमध्ये अंडकोशामध्ये अंड्यांची संख्या खूप असते आणि त्यांना मोस्टली PCOS ही समस्या असते. तेव्हा तुम्हाला जर तुमची AMH लेवल माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा.